किंवा फेल कशावरनं, की त्याला एक क्रायटेरिया दिलाय की ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढे मार्क पडले तर तुम्ही पास, नाहीतर तुम्ही फेल, नाहीतर तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये आलात, तुम्ही युनिव्हर्सिटी रँकर आलात. सो these things are decided upon some criteria. मग त्याला काय दिले की तुम्हाला एवढे मार्क पडले पाहिजे, किती पैकी किती, मग इंटरनल मध्ये किती आले पाहिजेत, एक्सटर्नल मध्ये किती आले पाहिजेत, ओव्हरऑलला मग तुम्ही पास, फेल, फेल कशावरनं, तर एखाद्याही विषयाचे तुमची प्रॅक्टिकल एक्झाम जर बॅकलॉग मध्ये राहिली तरी तुम्ही फेल झालात, भले तुम्ही इकडे थेअरी मध्ये पास झाला असाल, पण मग अशी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स, त्याला आपण म्हणतो की स्टँडर्ड्स, की त्याच्यावरनं आपण प्रोडक्ट डिफाईन करणार की आपलं काय प्रोडक्ट आहे, हे आपण काल डिस्कस केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे, 1000 VA च्या खालचे जे काही आहेत, 1000 VA चे जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत आपले, ती आणि ती व्हॅल्यू आणि त्याच्या खालची व्हॅल्यू, त्याला आपण काय चेक करायचं, त्याचं आपण काय रेकॉर्ड ठेवणार किंवा कसं आपण टेस्ट करणार त्याला, त्याचे जे काही टेस्टिंगचे आहेत ते आपण काल सुरू केले होते. मेंटेनन्स पार्ट, हाऊ यू आर गोइंग टू मेंटेन, त्याच्यासाठी काय काय बघितलं गेलं पाहिजे, तर आपण पहिल्यांदा जे बघितलं तर आवरली टेस्ट होती. आवरली मध्ये मॅन्युअल रेकॉर्ड आहे, जस्ट व्हिज्युअल इन्स्पेक्शन आहे तुम्हाला की किती करंट फ्लो होतोय तुमचा, किती टेम्परेचर राईज आहे तुमच्या ट्रान्सफॉर्मरचा, त्याच्यामध्ये किती व्होल्टेज तुमच्या ट्रान्सफॉर्मरला इनपुटला आहे आणि आउटपुटला आहे, राईट. या बेसिक गोष्टीपासून आपण सुरू केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जनरली माहिती आहेत. ऑल वी आर अवेअर ऑफ दिस फॅक्ट्स, की ह्याच्यामध्ये काय आहे, की काय केलं गेलं पाहिजे, राईट. आता हे जे काय केलं गेलं पाहिजे आहे, मग तुम्ही ज्या वेळेला व्हिज्युअल इन्स्पेक्शन करता मग काय केलं गेलं पाहिजे, मग ते पण आपण काल बघितलं. तर आपण आवरली, डेली आणि मंथली त्याचा जो काही मेंटेनन्स पार्ट आहे ते आपण बघितला. आता आपण नेक्स्ट पार्टला जाऊया. आता नेक्स्ट पार्ट आहे ह्याच्यामध्ये क्वार्टरली इन्स्पेक्शन करायचं. यू हॅव टू इन्स्पेक्ट क्वार्टरली द बुशिंग्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर. आता मला सांगा बुशिंग्स काय असतात. लास्ट ट्रान्सफॉर्मरला हा बुशिंग लागतात नाही, हा नीट सांगा. बरोबर आहे, नुसतं इनपुटला पण नसतं ते आउटपुटला पण असतं, पण काय आहे बुशिंग काय, हा नाही काय एक्झॅक्टली वर्ड येत नाहीये. आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर, ऑल ऑफ यू आर इलेक्ट्रिकल इंजिनियर्स ना, and when we are studying engineering and we are becoming engineer, the words must be perfect, there should not be a variation. जवळपास काही नको, मला तेच पाहिजे, तर तुम्ही परफेक्ट इंजिनियर. बरोबर सांगताय तुम्ही, पण तो परफेक्ट शब्द येत नाही त्याच्यामध्ये. हा काय करण्यासाठी नाही, हिटिंग साठी पण नाही. प्रायमरीला आणि सेकंडरीला कनेक्ट होतं, बरोबर आहे, डेफिनेटली राईट. तुम्ही जे कनेक्शन देतात तिथं ते बॉडीला अर्थ होऊ नये म्हणून. आता तुम्ही प्रायमरीला तुम्ही वायर जोडणार, मग ते डायरेक्टली प्रायमरी वाइंडिंगला जायला पाहिजे ना. प्रायमरी वाइंडिंगचं तुम्ही टोक बाहेर काढलं आणि सेकंडरीचंही टोक बाहेर काढलं,
पण ते बॉडीला टच होईल ना वायर, मग ते बॉडीला टच होण्यासाठी ते बुशिंग प्रोव्हाइड केलेले असतात की ज्याच्यातनं ते सेपरेशन असतं की युअर लाईव्ह कनेक्शन इज सेपरेटेड फ्रॉम द बॉडी. मग तुम्ही बॉडीला जरी ट्रान्सफॉर्मरच्या हात लावला तरी तुम्हाला शॉक लागणार नाही. नाहीतर काय होईल, तुम्ही लाईव्ह वायर त्या प्रायमरी आणि सेकंडरीला जोडताय, कनेक्शन जोडल्यानंतर काय होईल, बॉडीला टच झाला ट्रान्सफॉर्मरच्या, तुम्हाला शॉक लागेल. सो द बुशिंग्स आर प्रोव्हाइडेड where you are connecting the primary and secondary to isolate the body from live wire. So you have to check the bushings. Bushing म्हणजे जस्ट सिंपल रबर असतात. रबर असतात आपल्या शॉक अब्झॉर्बर मध्ये गाडीच्या बॉटम साइडला जर तुम्ही बघितलं, गाडी जर पुसत असाल किंवा धुत असाल तर काळे रबर दिसतात आतल्या बाजूला, ते असतात बुशिंग्स. की ती बॉडी घासली जाऊ नये, ती स्प्रिंग घासली जाऊ नये, बाहेरचे जे वरचा कव्हर घासला जाऊ नये. आपल्या डोर स्टॉपरला काळं रबर लावलेलं असतं, त्याला पण बुशिंग म्हणतात डोर स्टॉपरला. त्याच्यामध्ये एक नट बोल्ट असतो, आवळलेला असतो, पण ते नाही तर ते रबर घासलं जातं आणि आपलं डोअर लॉक होतं. सो दीज आर कॉल्ड बुशिंग. हे सगळीकडे आहे जगामध्ये, तुमच्या प्रत्येक डिव्हाइसेस मध्ये जिथं तुमचं फ्रिक्शन येणार तिथं बुशिंग असणार. आणि फ्रिक्शन येऊ नये म्हणूनच बुशिंग वापरायचं असतं, राईट. So these bushings are provided there over the in between the connections. So these are made up of the rubbers. These are made up of the rubbers. So you have to check the in between the bushings dirt is accumulated or there is a crack over the bushings. आजकाल आपल्याला पोर्सिलिनचे पण बुशिंग्स अवेलेबल आहेत. म्हणजे एक तुम्ही जर बघितलं असेल तर ट्रान्सफॉर्मर एक असं चकत्याचं एक कनेक्शन दिलेलं असतं, तर त्याला पण पोर्सिलिन मध्ये पण अवेलेबल आहे. मग पोर्सिलिन मध्ये काय, ते डायरेक्ट बॉडी मध्ये फिट करून येतं. ह्याच्या आधी काय व्हायचं की त्या रबर मधून कनेक्शन बाहेर यायचं आणि वर जॉईंट मारायचे विथ द हेल्प ऑफ द लग्स. पण आता त्याच्यामध्ये स्पार्किंग वगैरे वाढायला लागले, थोडी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. So there are porcelain bushings are also available, but to avoid the contact with the body, bushings are provided where your that porcelain bushings they are fitted in between the body and the main connection. मग तिथे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असतं. ठीक आहे. मग त्याच्यावर काय बघितलं गेलं पाहिजे, तर धूळ. धूळ ही सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. धुळीमुळे काय होतं, जे वातावरणामध्ये मॉइश्चर असतं ते तिथं अकोमुलेट होतं. धूळ जिथे जिथे असते, इट ऍक्वायर्स द मॉइश्चर अँड दॅट मॉइश्चर वॉटर इज व्हेरी डेंजरस टू आवर फील्ड. ऍज अन इलेक्ट्रिकल इंजिनियर, as we are working with the power supply, so whenever you are working with the any electrical devices, avoid touching with wet hands. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, तुमचे घरचे पण आपण नॉर्मल बटन आपण ऑपरेट करतो, आपल्याला सवय असते बेसिन पाशी हात धुतला की लगेच बटन बंद करतो. सो अवॉइड, फर्स्ट क्लीन युअर हँड्स अँड देन टच टू द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स. आपल्या नात्या भगिनी असतात, मिक्सरला ऑपरेट करतात, मग ते काहीतरी काम करतात, ओल्या हाताने मिक्सरचं बटन ऑन करतात, ऑफ करतात किंवा नॉब ऑपरेट करतात. सो गाईड देम, do not touch with the wet hands. From so many years they are operating, but due to the continuous use, their insulation may get damaged. The capacity of that insulation may get damaged, and we are not checking these things thoroughly. आपल्याकडे ज्या इलेक्ट्रिकल गॅजेट्स आहेत, आपण कधीही त्याला खोलून साफ करत किंवा चेक करत नाही की ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये क्रॅक आलाय, ते बटन क्रॅक झालंय, ते डायरेक्ट टच होतंय का. वी आर नॉट, बिकॉज वी आर नॉट अवेअर ऑफ दिस थिंग्स. मेनली when the water is coming to the tap water, the person who is allowing the water in your area, so at that time there is a rush of family persons, they are running behind this soft water, tap water, and they are trying to on our motors.
small motors are there, and major accidents are happening in the houses when the water is coming. Everyone is going to switch on the motor, and that water is continuously with the what? Our water. It is continuously in touch with the water, and if there is a leakage, the possibility of shock is major. And we are wet. That time the shock we are getting is 20 times more than the regular. Your dry body is there. So try to avoid touch the electrical gadgets with your wet hands. आपण जेव्हा कोरडा आहे, आपली बॉडी कोरडी आहे आणि आपल्याला समजा 0.1 एम्पियरचा शॉक लागतोय, तर तो 10 ते 20 पटीने वाढतो जेव्हा तुमचा हात ओला असेल. सिव्हिअरिटी त्याची जी असते, समजा 0.1 आहे तर त्याला 20 ने मल्टिप्लायड करा, तेवढ्या टाइम्सनी तुम्हाला शॉक, तोच शॉक ओल्या अंगाला लागतो. तर आपली जी मोटर आहे किंवा जे काही इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे, त्याचा इनपुट करंट जो काही आहे, तर तो जर तुम्ही कन्सिडर केला त्याच्या 20 टाइम्स तुम्हाला शॉक लागतो. त्याच्यामुळे ओल्या अंगाने ज्यावेळेला शॉक लागतो त्यावेळेला माणूस लवकर मरतो किंवा त्याचे डॅमेजेस, इम्पॅक्ट, सिव्हिअरिटी ही खूप स्ट्रॉंग असते. सो ट्राय टू अवॉइड. आणि ह्या गोष्टी आपण कधी बघत नाहीत बरं. कधीच आपण आपल्या घरामध्ये ऍज अन इलेक्ट्रिकल इंजिनियर कोणी बघत नाही. आपल्याला तर एक व्हॅल्यूज नसते घरामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून. तुम्हाला काय कळतंय? बरोबर आहे. तू आत्ता इंजिनिअरिंगला लागलाय, आम्ही रोज हे मिक्सर वापरतो, आम्ही रोज ते टिल्लो मोटर लावतो, पण वेळ सांगून येतच नाही. तर त्याचे जे इन्सुलेशन्स आहेत, आपल्याकडे एक टेप मिळतो स्टील ग्रिपचा, चांगल्या कंपनीचा घ्या, लावा. इन्सुलेशन जे पॉइंट्स ओपन आहेत किंवा तिथं तुला मेल फिमेल टू सॉकेट जोडून टाका, जे काही असेल. म्हणजे मोटर काढली, आत ठेवली, ते वायर तसंच राहील. जनरली ऍक्सिडेंट असेच येतात आणि पुन्हा मात्र वेळ येत नाही भरून, राईट? सो टेक प्रिकॉशन्स फ्रॉम आवर होम ओनली. घरात एक टेस्टर राहू द्या, एक स्क्रूड्रायव्हर चांगला राहू द्या, एक चांगल्या कंपनीची पक्कड राहू द्या, ग्लोव्ज घेणं शक्य झालं तर आनंदच आहे. चांगली एक स्लीपर राहू द्या इन्सुलेटेड. आणि आपल्या घरामध्ये ज्या काही स्लीपर्स वापरतो ते अगदी कचरा झालेले असतात, त्याचं इन्सुलेशन चोथा झालेलं असतं आणि ते घरामध्ये तुम्ही वापरतात ओल्या जागेच्या ठिकाणी आणि ते पाणी आत शिरलेलं असतं. इन्सुलेशनच्या ऐवजी तो बेस्ट कंडक्टर होतो आणि अशा वेळेला आपण त्याला वापरतो स्लीपर आहे म्हणून, आणि नेमकं ते घात करतो. हे आता हसायला छान वाटतंय, पण ही फॅक्ट सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही जाऊन बघा त्या स्लीपरला उलट करून, त्याला आतनं पूर्ण तडे गेलेले असतात, त्याचं सोल झिजून गेलेला असतो आणि मध्ये पाणी एंटर किंवा मॉइश्चर एंटर केलेलं असतं. तर रबरच्या बाबतीत जेवढं रबर इन्सुलेटर म्हणून चांगलं आहे तेवढं ते डेंजर आहे. ज्याच्यामध्ये क्रॅक्स झाले ना तर तेवढं ते डेंजर आहे, आणि हे गोष्टी आपण कधीच विचार करत नाही. सो टेक केअर while using the electrical gadgets. वाटतं सोपं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पण लाईव्ह वर काम करत असताना शॉक बसला ना, मायनर जरी शॉक बसला झिंजण्या आल्या की मग कळतं की लाईफचं महत्व काय आहे आणि मग आपले जॉब्स किती डेंजरस आहेत इलेक्ट्रिकल इंजिनियरचे. सो टेक केअर. ही फील्ड घेतली आहे, खूप छान आहे, बरोबर आहे, तशीच तेवढी डेंजर आहे. इथं चुकलं सर माझं, मी पुन्हा वायर जोडतो असं होत नाही. चुकलं म्हणलं की समोरचा माणूस नाही तर तुम्ही तर दगावलेले असतात. इथं चूक निस्तरताच येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही कम्प्युटर आयटी मध्ये प्रोग्रामिंग केला, चुकला सर, आउटपुट रॉंग आलं तर तुम्ही नवीन प्रोग्रामिंग करू शकता, पण इथं चुकलं म्हटलं की समोरचा माणूस किंवा स्वतः दगावणार, 200% दगावणार. त्याच्यामुळे आपल्याकडे चूक ही ऍक्सेप्टेडच नाहीये. 10 प्रिकॉशन्स घ्या पण काम परफेक्ट करा. चुकलं तर तुम्ही नाही तर समोरचा माणूस, नाही तर तो तुमचा लाईनमन, नाही तर तुमचा कलिग डेफिनेटली जाणार. आणि जरी राहिला तर अर्धवट जळालेलं जे शरीर असतं त्याचं लाईफ फार डेंजर असतं, फार डेंजर. म्हणजे नॉर्मल सुद्धा टेम्परेचर, सकाळचं कोवळं ऊन देखील त्या बॉडीला सहन होत नाही. तुम्ही वाटलं तर R&D करा. इलेक्ट्रिक शॉक घेतल्यानंतर बॉडीचे होणारे डिसीजेस किंवा त्याच्याशी होणारे त्रास
फार डेंजर असतात. सो बाकी कशाशी खेळा, तुम्ही गाडीवर स्टंट करा, पण लाईटशी खेळू नका. घरामध्ये काम करताना विदाउट एनी प्रिकॉशन्स डोंट ट्राय टू वर्क. ओके, अवांतर होते पण सांगितलं, पण ह्या गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाहीत आणि जे इक्विपमेंट्स आहेत ते वापरतो आणि मग घरी गोंधळ होतो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट आहे हाफ इयरली. तर आता ज्या ट्रान्सफॉर्मर मध्ये कन्झर्वेटर नाहीये, कृष्णा लवकर यायचं, काय वेळ झाली बघा, 1:30 वाजलाय. कुलकर्णी वेळेवर यायचं बरं. मी सध्या अलाव करतोय, पण नेक्स्ट वीक नंतर मी कुणाला अलाव करणार नाही लेट आल्यानंतर. काय होतं, ज्यावेळेला मी स्क्रीन शेअर केलेलं असतं किंवा मी लॅपटॉपवर मी कनेक्शन जोडलेलं असतं, मला मोबाईल दिसतं किंवा त्या स्क्रीनच्या मागे तुमची रिक्वेस्ट येते. मग ते स्क्रीन मला आवाज येतो हेडफोन मध्ये, पण मला ती स्क्रीन मिनिमाइज करून पुन्हा तुम्हाला लॉग इन करावं लागतं, आणि नाही केलं तर तुमचं नुकसान आहे. दोन्ही टाळायचंय मला, पण जरा थोडं प्रॉम्प्ट राहिला तर तुम्हालाही अडचण नाही, आम्हालाही अडचण नाही. बरोबर आहे. आता मी हेडफोन लावलाय, मला कळतंय, पण तुम्ही माईक वर बोलतोय तर कळणार पण नाही ना, स्क्रीनच्या मागे दिसणार पण नाही. सो टेक केअर. जसं आम्हाला पण अडचणी आहेत तसं तुम्हाला पण अडचणी आहेत, पण याचा सुवर्ण मध्य आहे की तुम्ही वेळेवर यावं. पहिले 5 ते 7 मिनिटं आपण अलो करतोय, वेळ देतोय की तुम्ही यावं म्हणून. क्लासरूम मध्ये कधी आला तरी ठीक आहे बाबा, या, बसा, एंट्री करा, बसा, पण ऑनलाईन मध्ये तसं होत नाही. ठीक आहे, तर टेक केअर. तर जिथं कन्झर्वेटर नाहीये तर तिथं काय करायचं, त्याचे कव्हर काढून बघायचे ऑइलचे, तिथं मॉइश्चर जमा झालंय का एवढं तुम्हाला ऑब्झर्वेशन घ्यायचंय. आणि इफ यू फाइंड द मॉइश्चर इज अकोमोडेटेड, ओपन दॅट लीड और ट्राय टू चेंज द ऑइल. जिथं तुम्हाला ब्रीदर नाहीये, आपण ब्रीदर म्हणतो, कन्झर्वेटर पण म्हणतो त्याला, की त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये व्हॉट आर यू गोइंग टू डू, you will open the lid of the transformer where we have sealed after the immersing the oil and in that transformer, so you will find out moisture is accommodated. जनरली आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी असेल आणि ते उन्हात जर ठेवलं तर काय होतं, त्याच्या वरच्या बाजूला पाण्याचे थेंब, तुषार आपल्याला दिसतात. सिंपल ऑब्झर्वेशन. जे रोजच्या जीवनामध्ये आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये इम्प्लिमेंट करायचंय, आणि त्याच्यासाठी तुमची दृष्टी ही सजग असली पाहिजे. म्हणजे काय, की आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे ऑब्झर्वेशन तुमच्या डोक्यामध्ये असले पाहिजे. ऑब्झर्व केलं पाहिजे की तुमचे काय हॅबिट्स आहेत, माझे काय हॅबिट्स आहेत, बाहेर काय वाजलं, खटकन वाजलं, लेक्चर घ्यायला लागलं बरोबर आहे, पण बाहेर काही वाजलं, कोण पडलं तर बघितलं गेलं पाहिजे. मग येता जाता तुमच्या एरियामध्ये एक अननोन पर्सन रोज दिसतोय, का तो थांबतोय, यू हॅव टू ऑब्झर्व दोज थिंग. एखादा माणूस तुमच्या घराचं रोज ऑब्झर्वेशन करून चाललाय, 4 दिवसांनी चोरी झाली आणि तोच माणूस होता, मग तुम्ही बघितलं, मला काय करायचं, रोडवर कोण थांबलाय. सो ऑब्झर्वेशन इज मस्ट एव्हरीवेअर. मग कोण येते, कोण जात आहे. मग आज हे मशीन मध्ये जास्तच आवाज यायला लागलाय, काय यायला लागलाय, नाही बघितलं, 2 दिवसांनी ते जळून जात आहे, काहीतरी शॉर्ट सर्किट होत आहे, मायनर स्पार्किंग झालंय, तुम्ही नसताना स्पार्किंग झालंय, पण तिथं काळा डाग दिसला स्पार्किंगचा, तुमचं ऑब्झर्वेशन असलं, अरे हे काळा डाग का पडलाय, का स्पार्किंग झालं होतं का, मग कोण होतं काल ड्युटीला, बोलवा त्याला, काय झालं बाबा, फोन करा, व्हॉट वॉज द प्रॉब्लेम, काही झालं होतं का काल, इथं स्पार्किंगचे डॉट्स दिसतात, काय झालं होतं, तुझ्याकडनं काही प्रॉब्लेम झाला का, सिस्टम मध्ये प्रॉब्लेम आहे. So observations are very important in our life. You can make it in daily basis, in your daily life. That will be helpful in your duties also. So you will check the moisture is available there. If it is available, you go for the maintenance or replace the oil and dehydrate that oil, and after dehydration you can refill that oil, or it will be kept for the next transformer. त्याच्यानंतर आहेत तुमचे डिस्ट्रीब्युशन बॉक्स. व्हॉट इज द डिस्ट्रीब्युशन बॉक्स? इनकमिंग
बरोबर. इनकमिंग लाईन ही डायरेक्ट ट्रान्सफॉर्मरवर असते, आउटगोईंग लाईन जिथून बाहेर पडते तिथं त्याला डिस्ट्रीब्युशन बॉक्स थ्रू आपण देतो. So there are some protections are provided, circuit breakers are there, some fuses are there. त्याला कसला फ्यूज म्हणतात, नाही नाही, डीओ तर प्रायमरी साइडला असतो. सिल्वर कलरचा एक फील्ड असतो, व्हाईट कलर मध्ये येतो, आतल्या आत शॉर्ट होऊन जातो. मी नाव विसरलो, मी उद्या सांगेन तुम्हाला वाटलं. हा एचआरसी फ्यूज, हायर अपचरिंग कॅपॅसिटी फ्यूज असतात. मग जर व्होल्टेज जास्त झालं तर ते शॉर्ट सर्किट होतो तो फ्यूज, आणि तुमचं जे आउटपुट जाणार आहे ते डिस्कंटिन्यू होतं. मग तिथं whenever you are connecting the output from the secondary side and it is coming to the distribution side, there you are connecting to the box, that location you have to check. की तिथं ज्याला आपण, जर तुमचं नॉर्मल जरी ऑब्झर्वेशन असेल, घराच्या बाजूला जी डीपी असते, इनपुट वायर आलेली असते त्या सेकंडरीच्या साईडनी त्या डिस्ट्रीब्युशन बॉक्स मध्ये, तर ते ज्याला ते केबल छिलतात, आपल्याकडे लोक काय करतात, पूर्णच ती केबल छिलून टाकतात. आणि काही ठिकाणी म्हणजे 32 आपला जो ट्रान्सफॉर्मर असतो 33 केव्हीचा, तर त्याला काय म्हणतात, त्याला केबलच्या वर एक इंटरनल असतं ना, इन्सुलेशनच्या आत मेटॅलिक स्ट्रिप्स असतात, काय आर्म रिंग म्हणतात त्याला, आर्म रिंग. If the arm ring is not available for 32 kV or 33 kV, arm ring is not essential. So if arm ring is not available and you have removed the outside cover of that cable, so the PVC insulation is open to the atmosphere, and that PVC insulation, if it is continuously in the touch of the direct sunlight, so that it gets cracked after some duration. पीव्हीसी पाईप जरी तुम्ही उन्हात ठेवला तर तो काय होतो, साधा जो आपल्या इलेक्ट्रिकल वायरिंग साठी वापरला जातो ना, तो पाण्याचा नाही, पाण्याच्या याची क्वालिटी चांगली असते. आपण पाईपलाईन साठी किंवा अंडरग्राउंड वायरिंग साठी जो पाईप वापरतो, तो जरी टाकला तो काय, तो क्रॅक होतो. तसं हे जे पीव्हीसी इन्सुलेशन जे आपण वापरतो, वी आर युजिंग दॅट पीव्हीसी इन्सुलेशन ओव्हर द ईच कोर ऑफ द केबल. So due to the continuous open to the direct sunlight, it gets cracked after some duration, 6 months, 7 months, 1 year. मग ते काय होतात, ते तिन्ही कोर ओपन होतात, आणि ते तिन्ही कोर ओपन झाले तर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ डायरेक्ट शॉक टू द एनी लाईव्ह बिंग, म्हणजे जनावर, म्हशी तिथे गवत उगवल्यावर खायला जातात. मग त्याच्यामुळे काय होतं, त्या डिस्ट्रीब्युशन बॉक्स पाशी गवत उगवलेलं असतं, शेळी किंवा कुत्रे जातात, कधी कधी आपला लाईनमन पण तिथं असतो, मेंटेनन्सच्या वेळेला जातो, तर पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग शॉक इज व्हेरी मोर और इट इज व्हेरी हाय. सो यू हॅव टू ऑब्झर्व एव्हरी क्वार्टरली, की तुम्ही दर 3 महिन्यांनी तुम्हाला ती केबल चेक करायची, की ती केबल बरोबर आहे का, त्याचं तिन्ही कोर आहेत ते इंटॅक्ट आहेत का, त्याच्यामध्ये कुठं क्रॅक नाहीये ना इन्सुलेशन मध्ये, किंवा असे काही झाडं झुडपं उगवलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेत का, हे तुम्हाला चेक करावं लागतं. आता वेल एखादी छोटी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण ती जर वेल मोठी झाली, त्याचे जे काय म्हणतो आपण त्याला, स्टेम म्हणतो, तर ते जाड जाड पिळदार असतं आणि त्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं वेलीच्या ह्याच्या खोडामध्ये, राईट. And where is the water, there is the shock in electrical industry. लाईव्ह पॉवर सप्लाय जिथं आहे तिथं काही ओली वस्तू असेल तर शॉक लागतो, आणि ह्या गोष्टी तुम्हाला दर 3 महिन्यांनी व्हेरीफाय करायचे. एव्हरी क्वार्टरली यू हॅव टू चेक इट आउट दीज थिंग्स. मग त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की तिथं पेंटिंग काही निघाले का, यू हॅव टू ऑब्झर्व एनी पेंट इज रिमूव्ड. का बरं, पेंटला का बरं ऑब्झर्व करायचं, की पेंट निघालाय का त्या ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीचा, का चेक करायचा,
No. Huh? No. महत्वाचं रिझन. Corrosion. If the body paint is removed, yes, it acts as an insulation, definitely. But in the rainy season, if it is paint is removed, so that section may lead to the exposure to the rain and the corrosion may occur, and due to the corrosion that opening that joints and leading to the leakage of the transformer oil, and the transformer oil is very costly. आपलं साधं तेल असतं तसं नसतं, त्याची कॉस्ट खूप जास्त असते आणि ते सहजासहजी मिळत नाही, ते तुम्हाला इंडस्ट्रियल पर्पज मधूनच ऑर्डर करावं लागतं. सो फॉर दॅट पर्पज यू हॅव टू ऑब्झर्व द पेंट ऑफ द ट्रान्सफॉर्मर. आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये की दिसायला खूप छान दिसतं जर कलर चांगला असेल तर, आणि सगळं दिसण्यावरच चाललंय मित्र, हसतोस काय? चांगला टी शर्ट घातलायस, छान आहेस, येताना 2-3 वेळेला भांग पाडून येतो, आता आमचं काही राहिलं नाही, पण सगळेजण काय लुक अँड फील वर जास्त आहे, आत काय चाललंय माहिती नाही, पण लुक अँड फील वर तर सगळ्यांचा भरोसा आहे. आता आपण अनहायजेनिक फूड खाऊन खाऊन तयार व्हायला लागलो, बट बाह्य वर्ण आला तरी सगळ्यांना बघावं लागतं. त्याच्यामुळे एव्हरी वन इज ट्राइंग टू फोकस ऑन द एक्सटेरियर लुक अँड फील. आणि लुक अँड फीलच ही जी गोष्ट आहे की ह्या वर्गामध्ये तुम्ही बसलात, इथं पडदे लावलेत म्हणून तुम्हाला छान वाटतंय, जर ते पडदे काढले ना तुम्हाला बसणं शक्य होणार नाही, बिकॉज लुक अँड फील व्हेरी डेंजरस हिअर, बिकॉज हीट इज व्हेरी हाय. This portion is directly exposed to the sunlight, and to avoid that extra sunlight we have brought here the curtains, and due to that you are feeling good and you are sitting here, right? So look and feel is very important in every aspect. If you observe all the designs, they are made in such a manner that they must be handy, they must be looking nice. These aspects are everywhere in every design. तुम्ही बघा कुठलंही जे डिझाईन बनलंय, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स असो काही असो, ते ओबडधोबड नसतं, दिसायला छानच असतं. Because that part is very important, because it is situated somewhere. We are here, but some part is there, or sometimes that transformer is situated somewhere in residential area. We are continuously passing from here and there, and or some persons they are installing in their premises. Some bungalows are there, some row houses are there. So in that part the look and feel is very important. If our transformer is out of shape or it is not looking good, so that time they will not allow to install that device in their premises, because the look and feel and the beauty of their row houses, their commercial complex is getting damaged. So generally people they are not allowing to install the our pole mounted substation in front of their building. तुम्ही बघा लोक ट्रान्सफॉर्मर आपल्या बिल्डिंगच्या समोर इन्स्टॉल करून देतात. माझी एवढी भारी बिल्डिंग आहे, त्याच्या समोर ट्रान्सफॉर्मर, शॉक लागल आम्हाला. शिकलेले लोक असतात पण म्हणतात शॉक लागल आम्हाला. अरे आपण एवढे इंजिनियर आहेत, तिथं काहीच होणार नाही. बट वी आर टेकिंग केअर दॅट देर शुड नॉट बी ऍक्सिडेंट, and if this quarterly maintenance is not done, the possibility of the accident increases. And the thing is happening in the same manner. Our people, those are working in the state board, they are not taking care of such things, and due to that the accidents are happened. So if you find any leakage, cracks, you take care of that leakages. You will find the leakage, remove that transformer, replace the remove the oil, fill the cracks, repaint it, refill the oil, and bring it back to the location.
जे तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल. नुसता पेंट उडाला असेल तर इमिजिएटली यू कॅन रिपेंट दॅट ट्रान्सफॉर्मर. इट विल सॉल्व द प्रॉब्लेम, right? And if you will find the cracks in the cables, immediately take care, re-insulate it and start working. Otherwise a major accident will happen. Okay, now the last term is there, yearly maintenance. For yearly maintenance you have to check the transformer oil. You have to remove the transformer. First you have to check the transformer oil level, then you have to go for the test of the oil. ऑइल मध्ये मॉइश्चर आहे का, ऑइलची विस्कोसिटी कमी झाली आहे का, ऑइल मध्ये कचरा आलाय का, ह्या सगळ्या टेस्ट तुम्हाला परफॉर्म करावं लागते. ऑइल चिकट होतं, आपण सगळे गाडी चेक करतो, गाडी वापरतो, गाडीचं ऑइल बदलतो 3 महिन्याला, 6 महिन्याला, कोण वर्षाला. तर ज्यावेळेला ऑइल बदलतो आपण काढतो, जर शेजारी थांबून बघितलं असेल तर ऑइल काळ 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 झालेलं असतं, इंजिन ऑइल. बिकॉज देर इज अ कंटिन्युअस rotating parts are there. The oil is circulated through the engine and their piston and pinion, they are continuously rotating, and to avoid the friction in that between the piston and cylinder, oil is circulating. Sometime small burr is there, म्हणजे छोटे छोटे लोखंडाचे कण असतात जे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये राहिलेले असतात. मग ते काय होतं, इन द ड्यू टाइम ते गळून पडतात, मग ते अडकून येत, ते घासले येतात, इंजिन खराब होतं. मग तसं आपल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये आहे की समजा ऑइल मध्ये काही कचरा आला किंवा काही त्या बॉडीचं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये करताना आपण त्याला सोल्डरिंग करताना मध्ये काही राहिला आणि एखादा तुकडा गळून पडला आणि तो नेमका वाइंडिंग मध्ये अडकला, शॉर्ट सर्किट होऊ शकतं किंवा वाइंडिंगला घासला गेला. ऑइल टेम्परेचर राईज होतं, अप होतं, डाऊन होतं, मग ऑइल पण सर्क्युलेट होत असतं. टेम्परेचर ज्यावेळेला ऑइलचं वाढतं तर गरम ऑइल बाहेर येतं, थंड ऑइल त्याची जागा घेतं, राईट? ही सिंपल गोष्ट आहे, आपल्या लहानपणी आपण शिकलेलो आहे की गरम हवा ज्यावेळेला त्याला सूर्याची उष्ण लागतं, हवेला गरम होते, हवा वर जाते, गार हवा जागा घेते. सेम थिंग इज देअर. ह्याच्यामध्ये काही वेगळं लॉजिक नाहीये आणि वेगळी विचार करायची पण गरज नाही. यू हॅव टू इम्प्लिमेंट सेम थिंग. ह्या गोष्टी जर डेली यूज मधल्या तुम्ही रेग्युलर ठिकाणी लावल्यात, थिंक अँड अप्लाय, हे जर लॉजिक लावलं तुम्ही तर तुमचं सगळीकडे जीवन सुसह्य होऊन जाईल, राईट? सो यू हॅव टू चेक दॅट ऑइल अँड द मेजर थिंग इज दॅट यू हॅव टू टेस्ट द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ द ऑइल. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय असते? ब्रेकडाऊन इन्सुलेशन काय? बरोबर आहे. ऑइल आपण काय करतो, वी आर युजिंग दिस ऑइल ऍज अ इन्सुलेटर अँड ऍज अ कूलंट. Whenever we are using as an insulator, we are providing a supply to the primary and the secondary. If the voltage, whatever we are providing 33 kV, we are getting an output or the input, so that at that temperature oil must work as an insulator. If it allows to pass the electricity through the oil, so we can say that the dielectric strength of the oil is decreased, and at that situation there is a short circuit inside the transformer. And why this will decrease? Voids means air bubbles. If the air bubbles are formed, the dielectric strength of the air is lesser than the oil, and that leads to the damage, or it may rupture that area, and once that area is damaged, it will lead to the whole oil, it will lose its dielectric strength and it becomes conductor instead of the insulator. So we have to test the dielectric strength of the oil. Again, the second point is the moisture. Moisture is also good conductor of the electricity, and if enters inside the transformer, the dielectric strength decreases. Once the dielectric strength decreases, our transformer, it will get short circuited. So you have to
use always higher grade oil than the whatever the desired one. Sometimes moisture is there, and if we have not observed and some moisture is entered, if the oil grade is higher capacity one, so it will sustain. जर तुम्ही 33 केव्ही साठी ऑइल वापरताय, तर त्याच्याऐवजी ते 45 केव्ही साठी जर वापरला आणि समजा आपल्या निष्काळजीपणामुळं त्याच्यामध्ये मॉइश्चर जरी आलं, तर त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ फार ड्रॉप होणार नाही. ऍटलिस्ट मायनर ऍक्सिडेंट्स तरी कंट्रोल मध्ये राहतील. बट दिस लीड्स टू द हायर एक्सपेंडिचर. सो व्हॉट इज द मेन पार्ट? व्हिज्युअल इन्स्पेक्शन और टाइम टू टाइम मेंटेनन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ह्या गोष्टी टाइमावर जर तुम्ही केल्यात तर हायर कॉस्टिंगला तुम्हाला जायची बिलकुल गरज नाही. त्याच्यानंतर अर्थ रेजिस्टन्स. अर्थ रेजिस्टन्स आहे तर तुम्हाला चेक करायचं आहे एव्हरी टाइम. बॉडी जिथं तुम्ही अर्थिंग केलेली, फिटिंग केलेली नट बोल्टनी, तिथं तुम्हाला अर्थिंग रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. आणि तो आपल्याला जे काही स्टँडर्ड मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेला दिलेला आहे तेवढा असला पाहिजे, किंवा आपल्या मॅन्युअल मध्ये आहे तेवढा असेल तर ठीक आहे. नसता तुम्हाला चेक करावं लागेल की बॉडी कुठं शॉर्ट सर्किट झाली आहे, की कुठं लाईव्ह कनेक्शन तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीला टच होत आहे. राईट. त्याच्यानंतर मेन अजून दुसरा पार्ट येतो रिलेज अँड अलार्म्स. रिलेज तुमचे जे सर्किट्स आहेत त्याच्यामध्ये ते मी रिलेज अँड अलार्म्स लावलेले, की कधी कधी काय असतं सायरन पण लावलेला असतो. काही फार महत्वाचा ट्रान्सफॉर्मर आहे, लाईफ सेव्हिंगचा आहे, किंवा आपल्या सायंटिफिक जो मुझे ते तिथं अलार्म पण प्रोव्हाइड करतात. किंवा हायर व्होल्टेज साईडला चाललंय आणि मॅन पॉवर कमी आहे तर ते आयडेंटिफाय होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बझर पण ते देतात की व्होल्टेज वाढलंय, माणसं कमी आहेत आणि मॉनिटरिंग शक्य नाही, किंवा अंडरग्राउंड मध्ये तुमचं सबस्टेशन आहे आणि तिथं माणूस बसणं शक्य नाहीये, मग हे कळणार कसं? मग तिथं बझर वाजला तर तुम्ही पटकन खाली जाऊन बघू शकता, किंवा बझर वाजला त्या कंट्रोल रूम मध्ये, सो यू कॅन get the signal that something is damaged or something is going to be damaged. Some levels are increased. So you will go immediately and check it out. मग अशा कंडिशनला तुम्हाला ते वाजवून बघितले पाहिजेत. रिलेज जे आहेत, रिलेज मध्ये जे कॉन्टॅक्ट असतात तर त्याच्यावर कार्बन येतं. जसं आपण आपल्या शेताकडे जी मोटर असते, DOL स्टार्टर असते, त्याच्या पत्त्यावर कार्बन येतं. मग ते आपण काय करतो, त्याला साफ करतो. ज्याला ते बटन दाबून चालू होत नाही आधी, मग फ्यूज काढतो आणि मग त्याला खोलतो आणि साफ करून लावतो. गाडीच्या प्लग मध्ये सुद्धा कार्बन येतो, आपण त्याला साफ करतो आणि लावतो. द सेम थिंग इज हिअर. सो यू हॅव टू चेक इट आउट. कधी कधी तुम्हाला ते रन करून बघावं लागतात की हे रिले ऑपरेट होतोय का नाही, मग तुम्हाला एखादा फॉल्ट क्रिएट करावा लागतो. ह्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला इयरली करणं आवश्यक आहे. आणि if there is a major damage, if a normal carbon level is there, you can just clean it, your problem will get dissolved. If due to the sparking some spots are available over that blades, so you need to replace that blades. जर स्पार्किंग होऊन तिथे जर खड्डे पडले असतील तर ते तुम्हाला बदलावं लागेल. ते जे कॉन्टॅक्ट ब्लेड्स आहेत, किंवा तो ब्लेड्स बदलायचे, किंवा तो टोटल रिले तुम्हाला बदलावा लागेल. नाही चालतंय, चालूयात असं नाही करायचं. कारण काय, मेजर ऍक्सिडेंटच्या वेळेला तो तुम्हाला दगा देईल, किंवा मेजर क्रिटिकल कंडिशनच्या वेळेला तो नक्की प्रॉब्लेम देईल. सो ऑब्झर्वेशन हे स्ट्रॉंगली असलं पाहिजे आणि त्याचं अनालिसिस झालं पाहिजे. ऑब्झर्वेशन नुसतं सर करा म्हणले, ऑब्झर्वेशन केलं, पण काय करेक्टिव्ह ऍक्शन पण घेतली गेली पाहिजे त्याच्यावर. आता लास्ट 5 इयर्सली मेंटेनन्स आहे. तर 5 वर्षानंतर प्रत्येक ट्रान्सफॉर्मर रिओपन करायचा. त्याची कोरची जी वाइंडिंग आहे ती तुम्हाला टेस्ट करावं लागेल. वाइंडिंगचं इन्सुलेशन बरोबर आहे का, वाइंडिंग मध्ये कुठं कोटिंग निघालाय का त्याचा, ते सगळं तुम्हाला चेक करावं लागेल. आणि जर कुठं काही खराब असेल तर ती वाइंडिंग तुम्हाला बदलायची. वाइंडिंगचा हा काय म्हणतात त्याला, सगळ्यात लास्ट पार्ट आहे आणि थोडा खर्चिक आहे. आणि ह्याच्यानंतर काय होतं की ऑइल, जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल टाकतो तर ऑइल मध्ये जे काही इम्प्युरिटीज तयार होतात, व्हॉट एव्हर द इम्प्युरिटीज आर फॉर्म इनसाइड द ऑइल, आपण त्याला स्लज म्हणतो इंग्लिश मध्ये. इफ द स्लज फॉर्मेशन इज देअर,
So due to that sludge, the viscosity of the oil drops, and that to achieve that one, what we are doing, we are replacing the oil. If the viscosity is dropped, it is becoming thick, so that time we are replacing the oil. But some part of the oil is all the oil is continuously in touch of the winding, so that sludge is going deposited over the windings, and due to the continuous use, it may get damaged. So you have to wash the winding after 5 years. मग 5 वर्षानंतर तुम्ही जेव्हा ते ट्रान्सफॉर्मर ओपन करताल, तर वाइंडिंग चेक करताल, वाइंडिंग सोबत त्याच्यावर स्लज फॉर्मेशन आहे का हे बघितलं जाईल, आणि ती वाइंडिंग वॉश करून घेतली जाईल. केमिकल असेल, पेट्रोल असेल, काय असेल, ती प्रोसिजर आहे. पण कशामुळे वॉश करतात ते नाही मला माहित नाही बरं. ते तुम्ही मला उद्या सांगताल, कोणी ऑनलाईन वाले आणि ऑफलाईन वाले दोघेही सांगतात. आता हे असं थोडे दिवस चालेल. दिवाळीनंतर आपण लवकरच सगळेजण एका वर्गात भेटू. वॅक्सिनेशन घ्या ज्यांचे ज्यांचं राहिले त्यांनी. वॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. की तुम्हाला अशा संस्थांमध्ये, आता तुम्ही कॉलेजेस मध्ये येताय, तुम्ही उद्या एक्झामला जाताल, तुम्ही उद्या इंटरव्ह्यूला जाताल. आता काही काही देवस्थानमध्ये सुद्धा कंपल्सरी केले की तुम्हाला सेकंड डोस झाला असेल तर तुम्हाला तिथं परवानगी आहे. तर ज्यांचे कोणाचे डोस राहिले असतील तर त्यांना हात जोडून विनंती आहे, आमच्या जीवितासाठी तुम्ही वॅक्सिनेशन घ्या. आमचा जीव आम्हाला प्यारा आहे. कारण आता ज्यांना झालंय, ज्यांनी वॅक्सिनेशन घेतलंय त्यांना तर काही त्रास नाही, पण ज्यांनी नाही घेतलंय त्यांच्यामुळे बाकीच्यांना त्रास होऊ शकतो. राईट. थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह कोण जे असेल, तर ज्यांनी कोणी वॅक्सिनेशन घेतली नाही तो इम्पॅक्ट होईल. त्याला इम्पॅक्ट झाला म्हणजे आपल्याला पण होणार आहे. ठीक आहे. मग आतापर्यंत ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या समजल्या, कोणाला काही अडचण नाही. मेंटेनन्स पार्ट इझी आहे, खूप सोपा आहे, पण तेवढाच विसरतो पण फास्ट. ज्या गोष्टी खूप सोप्या असतात त्या विसरून पण जातात आपण पटकन. इझी गोईंग मध्ये असतं, आणि इझी गोष्टी आपण फार लवकर विसरतो, कारण आपण तेवढ्या कॉन्शियसली आपण त्याला स्टोअर करत नाही. ओके, आपण इथं थांबूयात. मी अटेंडन्स घेतो.